महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी फरसबीची भाजी. अगदी लवकर होते, कमी वेळ लागतो. चला तर बनवूया. हिची भाजी बनवण्यासाठी मी ती फरसबी घेतली आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली, तिला बारीक अशी कट करून घेतलेली आहे. इथे कढई ठेवली आहे, कढई छान तापू द्यायची. भाजीला तेल घालूया. आपण तेल टाकून घेतले भाजीसाठी. गरम झालं, मोहरी घालते थोडीशी, जिरं घालते थोडंसं, हिंग घालते थोडंसं. कांदा घेतला, आता तो बारीक असं चिरून घेतला. कांदा छान तेलात परतून घेऊ. घेतलाय बारीक असा कापून घेतला, साल काढून छान तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याला बारीक कापून घेतलेली फरसबी ॲड करते. छान असं परतून घेऊया. अगदी 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू आणि गॅस बारीक ठेवूया. 5 मिनिटं झाले, भाजी बघून घेऊया. घालते चवीनुसार मीठ, घाल लाल मिरची पावडर ॲड करते छान, आणि परत 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवायचं, गॅस बारीक राहू द्यायचं. अधूनमधून 2-3दा परतून घ्यायचं भाजीला. 5 मिनिटं झाले, आपण भाजी बघून घेऊया. वरतून थोडा खोबरं घालते, ओलं खोबरं हे. 2 चमचे शेंगण्याचा कूट ॲड करते, परतून घेऊया. चिरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि गॅस बंद करते. आपली भाजी ही तयार झाली आहे. तुम्ही अशी भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. डब्यासाठी पण ही भाजी खूप छान आहे. बनवून बघा, खाऊन बघा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.